नमस्कार. ज्योती कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखं कुरकुरीत चिकन फ्राय. तर हे बघा, हे मी चिकन सगळं घेतलेलं आहे. चिकनमध्ये मला मसाले काय लागतात ते मीठ, हळद, मसाला आणि आलं आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे. एवढं सामान लागणार आहे आपल्याला. आणि फ्राय करण्यासाठी तेल लागणार आहे. आणि हे सगळं आपल्याला एकजीव करून सगळं मसाले लावून घ्यायचे आहे. हा व्हिडिओ स्किप करू नका, पुढेपर्यंत बघा, कारण आपण हा घरी बनवणार आहोत हॉटेलसारखं चिकन. आवडलं तर कमेंट नक्की करा. आणि पुढची रेसिपी तुम्हाला कुठली बघायची ती तुम्ही सांगू शकता. हे बघा, आता हे सगळं मिश्रण लावून घेतलेलं आहे. हे लावून आपल्याला एक 15 मिनटं ते अर्धा तास आपण ठेवायचं आहे. सगळं एक व्यवस्थित लावून घेतलं ना का तो मसाला सगळं मध्ये घातला जातो. हे लावलेलं आहे, बाजूला ठेवून घ्या. आणि आपल्याला आता एक पेस्ट बनवायची आहे. मी मैदा घेतलेला आहे, कारण सगळं घरच्या पद्धतीनेच आपल्याला करायचं आहे, पण हॉटेलसारखं. तर मैदा घेतले 3 चमचे पेस्ट आणि त्यात थोडंसं पाणी टाकून पेस्ट करून घ्यायची आपल्याला. मी थोडंसं पातळ घेतलं, तुम्ही थोडंसं जाड करू शकता. तर मला असं पातळ कुरकुरीतपणा जरा पाहिजे होता, त्याच्यावरचं कवर खायला छान लागतं, म्हणून थोडंसं पेस्ट पातळ बनवलं. पेस्ट करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे चिकन मसाला लावलेला चिकन आहे ना, ते आपल्या त्याच्यात बुडवून ठेवायचे. 5 मिनिटं ठेवायचे तेल गरम होईपर्यंत. आता हे झालेलं आहे. आणि हातामध्ये मला दाखवते, मला असं एवढं थोडंसं मला पातळ हवं होतं. तुम्ही अजून थोडंसं 1 चमचा टाकून थोडंसं जाड करू शकतात, जसं आपण भजी करतो तसं. आता हे चिकन, कारण काय माहिती थोडंसं पातळ का की त्याच्यामध्ये जाड असेल तर ते आतमध्ये जाणार नाही, पातळ असेल ना तर त्या चिकनच्या आतमध्ये जाऊ शकतो आणि आतूनही क्रिस्पी लागतो. मग थोडंसं मी पातळची पेस्ट केलेली आहे. हे बघा, आता हे सगळं मिक्स करायचं आहे, हलगर्र करून घ्या. आणि तेल तापेपर्यंत एक 5 मिनटं ते मिश्रण आपलं रेडी होऊ शकतं. तुम्ही अजून एक 5-10 मिनटं जास्त ठेवू शकता, जसं तुमचं कामाच्या हिशोबाने हे आपण करू शकता. पोरं आवडीने खातात कुरकुरीत. तुम्ही काय पण द्या, चिकनचं कुरकुरीतपणा असेल ना तर सगळं, म्हातारे काय आणि मोठी माणसं काय आणि छोटे पोरं, कुरकुरीतपणा असेल तर सगळ्यांनाच आवडतं. कारण एवढं आपण खाण्यामध्ये जो एक टेस्ट असतो कुरकुरीतमध्ये तो वेगळाच असतो. आता हे तेल तापलेलं आहे आणि हे मी चमच्याने टाकत आहे, म्हणजे त्याच्या जोडीला ते पेस्ट पण त्याच्यामध्ये जाते. हे बघा, एक तेल तापलेलं आहे. पहिले तेल तापून घ्या चांगलं आणि नंतर स्लो करा आणि कमी आचेवर थोडंसं करा. टाकताना स्लो आचेवरच ठेवा. आहे ना, त्याच्यात टाकलेलं आहे. एक पीस टाकायचं. जास्त डीप फ्राय पण नाही केलेलं आहे, आपल्याला एक पळीमध्ये मी केलेलं आहे. उलट ह्याच्यात तेल पण उघडेलच, जास्त डीप फ्राय नाही केलेलं आहे आणि सॅलो फ्राय पण नाही केलेलं आहे. म्हणजे एक पळीमध्ये आपल्या एवढं चिकन होते, फ्राय होऊन होते. आणि मस्त दोन्ही बाजूनी खरपूस सोनेरी रंगापर्यंत चांगलं भाजून घ्या. कमी आचेवर असतं चांगलं शेकायचं. आणि हां, वरून झाकण बिकण ठेवू नका, कारण पाणी पडलं जाणार तर मग ते सॉफ्ट ओपणा येणार. कुरकुरीत तुम्हाला हवे असेल तर ओपनमध्येच फ्राय करा, त्याच्यामुळे हे चिकन खायला पण सुंदर लागतं. तर तुम्ही असंही खाऊ शकता, शेजवान चटणीवर पण खाऊ शकतात, जसं म्हणजे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही खाऊ शकता. सुंदर आहे. आता त्याचा कलर सुटेल बघा, हळूहळू ना सुंदर कलर सुटेल. जरा काळोख येते, माझी सावली पडलेली आहे. हे बघा, शिजत आले की नाही, तर थोडंसं ते खालीवर जरासं करून घ्या, म्हणजे आजूबाजूने ते करपणार नाही आणि व्यवस्थित शेक लागणार, तर आपण डीप फ्राय करत नाही आहे ना. सुंदर आता रंग येत चाललेला आहे. साईडने बघा, सुंदर रंग येत चाललेला आहे. तेव्हा
आता आपण पलटी करायची. थोडंसं जडपणा येईल तर तो एकदा जसपणा पसरला ना तर तो आपोआप सुटणार. तर पलटी केलेलं मी. एक बाजू आपली झालेली आहे. आता दुसरी बाजू आपल्याला पलटी करून फ्राय करून घ्यायची. सोनेरी रंगापर्यंत खरपूस भाजून घ्यायचं. कुरकुरीतपणा त्याला येणार आहे. हा व्हिडिओ शेअर पण करा, कमेंट पण करा, सबस्क्राईब पण करा, ऐकून बेल पण दाबायला विसरू नका. चिकन कोणाला आवडत नाही, चिकन सगळ्यांनाच आवडतं. पण एक वेगळं जर टेस्ट असेल तर वेगळं करायला हरकत नाही. तुम्ही एकदा करून बघा. हॉटेलमध्ये पण काय करतात ते असंच खातात, पण ते जास्त डीप फ्राय करतात, गरम गरम ते खातात. हे तुम्ही आता थोडं थंड झालं तरी खाल्लं ना तर तुम्हाला क्रिस्पीपणा भेटणार. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा की कसं झालं आहे. आणि की नाही सोनेरी रंगपणा क्रिस्पीपणा आला आहे. आपण कॉर्नफ्लॉवर नाही, दुसरं काळागूट नाही, पावडर पण आपण लावलेली नाही. आपण घरामध्ये जे वस्तू होते त्या हिशोबाने मी तुम्हाला दाखवते. कारण एवढ्या वस्तू आपण आणायला जाण्यासारखं नाही. चिकन आलं तर आता मसाले घरात असतात. कॉर्नफ्लॉवर नसल्यामुळे आपण मैदाचा वापर करू शकतो आणि क्रिस्पीपणा आणू शकतो. तुम्हाला कुरकुरीत झाले असेल तर हा प्रकार असतो. दोन्ही बाजून खरपूस भाजून घेतलेलं तेल सुटलेलं आहे. डीप फ्राय आणि थोडं तेलामध्ये किती फरक पडतो. आपण डेली वेस्टेज आणि जी टेस्ट पाहिजे ती आपल्याला टेस्ट करतो.